या सगळ्या नशेडी व्यवस्थामध्ये एक आमदाराचा मोर्गा सुद्धा होता. तो कोण होता तेही जाहीर झालं पाहिजे, ते पण माहिती आली पाहिजे पुढं. अंजली दमाने यांनी म्हटलं की अजितदादांनी फोन केला होता सीपींना कारवाई करू नये आणि त्याच्याच पक्षाचा आमदार होता. त्याच्यामुळे इथे एक वेगळं राजकीय रंग दिसतो की भाजपच्या माध्यमातून अजितदादांवरती इशारा करण्यात आला. याची एक सीबीआय चौकशी व्हावी आणि तातडीनं मुख्यमंत्र्यांनी पुढे यावं. मुख्यमंत्र्यांनी सांगावं, राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी पुढे आलं पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे महाराष्ट्र ज्या पद्धतीनं पब संस्कृती या भाजप आणि भाजप सरकारने या महाराष्ट्रात आणली, त्याच्यामध्ये नवीन पिढीला बर्बाद करण्याचं, ड्रग पासून बर्बाद करण्याचं पाप हे लोक करतात आहेत. हे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री का चूप आहेत आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी म्हणून आम्ही सांगितलं की कोण मंत्री होता, कोण आमदार होता. डॉक्टर तावरेला ससूनचा अधीक्षक बनवण्यासाठी दिलेलं पत्र हे कोण होते, त्याच्यामुळे हा सगळा खुलासा येणार. आणि खरं तर अजितदादा आपल्याला फार सांगतात की मी प्रशासनाला कंट्रोल करणारा माणूस आहे. तर लॉंग टाइम पुण्याचे पालकमंत्री आहेत ते चंद्रकांत पाटील, ते पण होते पालकमंत्री. बघ या पुण्यामध्ये ज्या घटना का होत, कोण आहे याच्या पाठीमाग, या सगळ्याचं स्पष्टीकरण या महाराष्ट्राच्या जनतेला झालं पाहिजे. आणि सरकारची जबाबदारी आहे या सगळ्या घटना चालत असताना राज्याच्या जनतेला हे अवगत केलं पाहिजे. हे सरकारची जबाबदारी आहे. या सरकारला जनाची नसेल तर मनाची तरी असेल तरी या सरकारनं पुढे येऊन सांगितलं पाहिजे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की राज्यात हे नेमकं काय घडतंय आणि कोण याच्या पाठीशी आहे, हे सरकारने जाहीर केलं पाहिजे. जे ब्लड सॅम्पल आहे ते बदलले गेले आहे, ते एका आमदाराच्या फोनवरून बदलले गेले आहे अशी माहिती पुढे येत आहे. आणि ते अजित पवार गटाचे आमदार आहेत. अजित पवारांनी हा प्रश्न विचारला, त्यांनी म्हटलं की त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ब्लड सॅम्पल बदलण्यापर्यंतची हिंमत आता सरकारच्या काही अधिकाऱ्यांच्या मार्फत होत आहे असंही या ठिकाणी. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की जी आमच्याकडे माहिती आहे त्या माहितीमध्ये असं येतं की ही अल्पवयीन मुलं होती. आता तर पोलीस त्यांना निबंध लिहायला लावत आहे. हे तर खऱ्या अर्थानं म्हणजे श्रीमंताच्या मुलांसाठी वेगळा कायदा आणि गरिबांसाठी वेगळा कायदा, हे परिस्थिती महाराष्ट्रात आपण पाहिलेलीच आहे. पण या सगळ्या नशेडी व्यवस्थामध्ये एक आमदाराचा मोर्गा सुद्धा होता. तो कोण होता तेही जाहीर झालं पाहिजे, ते पण माहिती आली पाहिजे पुढं. हा कोण होता, त्याच्यामध्ये गाडीमध्ये उतरणारी लोक तर 2 होती, ते कोण होती तेही समोर आलं पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी लपलेल्या आहेत त्याच्यात. त्याच्यामुळे एक मंत्री कोण आहे, त्यांनी अधीक्षक बनवण्यासाठी पत्र दिलं, कोण आमदार होता त्याचं नाव पुढे आलं पाहिजे. ही भूमिका आमची आहे. त्यामुळे सरकारने पुढे येऊन मग हे रक्ताचे नमुने बदलवणं वगैरे हे सगळाच खुलासा सरकारने केला पाहिजे. आणि याला आता कुठलाही ते म्हणू शकतात की चौकशी चाललेली आहे, चौकशीमध्ये अडचण होणार आहे. कशाची चौकशीमध्ये अडचण होणार आहे? म्हणजे सगळे पुरावे नष्ट करणं आणि जो लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला त्याला दूर करणं हे सरकारची जबाबदारी आहे. सरकारचं उत्तर ते येणार आहे, म्हणून मी त्याचं उत्तर पहिलेच देऊन ठेवतोय की तुम्ही आम्हाला, तुमची जबाबदारी आहे. त्या संभ्रम लोकांमध्ये निर्माण झालेला आहे, लोक भयभीत आहेत आणि जिथं जनता भयभीत असेल तिथं सरकारने पुढे येऊन लोकांना आश्वासित करणं हे सरकारची जबाबदारी आहे. आणि म्हणून सरकारने त्या पद्धतीचा पुढाकार घ्यावा हे आमची आग्रही विनंती आहे. नाहीतर मग जनता यांना त्या पद्धतीचा धडा शिकवेल आणि काँग्रेस त्याला पुढाकार घेईल. त्यांनी 1 वर्षापासून रवींद्र धंगेकरांनी पबच्या बद्दलचे आक्षेप उचललेला आहे. त्यांनी सांगितले की पब संस्कृती इथं बंद करा, हे रवींद्र धंगेकरांचं मत आहे. मग आज तुम्ही 36 पब पाडलीत, मग कशामुळे पाडले? नाही ना, ऐका ना, त्याला आरोप ऐका, त्याला अजित पवार काय, तुम्हीच पालकमंत्री आहे तिथले, मग आता का पाडले 36? मग रवींद्र धंगेकरांनी ज्यावेळेस आरोप केला त्यावेळेस चौकशी लावून लोकप्रतिनिधींनी एखादी भूमिका मांडली, सरकार म्हणून त्याच्यामध्ये लक्ष घालणं हे सरकारची जबाबदारी आहे. मग सरकारने 1 वर्षापासून रवींद्र धंगेकर
त्या पबच्या बद्दलचा आक्षेप घेतोय, त्याचा ड्रग चाललेला आहे, तिथं नाईट लाईफ कशी चाललेली आहे त्याच्याबद्दलचं रवींद्र धंगेकरांनी आरोप लावलेले आहेत. त्याच्यावर लक्ष का घातलं गेलं नाही? आता 36 तुम्ही पब का पाडतात? मग याचं उत्तर त्या अजित पवारांनी द्यावं ना. तुम्हीच पालकमंत्री आहात तिथले आणि कडक शासन चालवतो म्हणून सांगतात. हे कडक शासन आहे अजित पवारांचं? आता लोकप्रतिनिधीवर आरोप करण्यापेक्षा तुम्ही त्यावेळेस का पब पाडले नाही याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे.